नमस्कार. आज आपल्यासोबत विश्व मराठी संमेलनानिमित्त नीलम गोरे ताई आहेत, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया. नीलमताई काय वाटतं आज तुम्हाला? अनेक प्रकारची व्यासपीठं मराठीसाठी आवश्यक आहेत आणि विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि देशोविदेशीचे लोक मराठी बांधव इकडे येतात आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपले मराठी भाषा मंत्री दीपकजी केसरकर भाषा विभाग यांनी मिळून गेल्या 2 वर्षापासून याला जास्त चालना दिली आहे. त्याच्यापूर्वी पण विश्व मराठी संमेलनं झालेली आहेत, पण इथे सरकारने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि मी जर्मनी, नेदरलँड्स, UK, अमेरिका, जपान अनेक ठिकाणी युरोपमधल्या देशांमध्ये मराठी बांधवांना गेल्या 2 वर्षात भेटले आणि उद्योजकता, व्यापार, पर्यटन, सांस्कृतिक आदानप्रदान अशा अनेक मुद्द्यांवरती त्यांना खूप काम करायचं आहे आणि हे काम करताना मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं हे जे या संमेलनाचा हेतू आहे. त्या दृष्टिकोनातून मराठीचे काही प्रशिक्षण वर्ग घेणं, त्यांना सर्टिफिकेट देणं, मराठी साहित्य आणि मराठी शाळांचं जोपासना करणं ही कामंसुद्धा त्यांना करायची आहे. तर माझा असा विचार आहे की जो मी आज पहिल्यांदाच तुमच्याकडे IBN लोकमतवरती जाहीर करते आणि तो म्हणजे उपसभापती कार्यालयामधून एक मदत आणि सहाय्य कक्ष मराठी बांधवांना ह्या कामासाठी, विशेषतः सरकार जे काम करतं आहे त्या कामाला चालना देण्याबरोबर सहकार्य देण्यासाठी 2 दिवस आठवड्यातून मंगळवार बुधवार संध्याकाळी 4 ते 8 चालू ठेवायचं आणि काही आमचे अधिकारी त्याच्यासाठी मदत करतील अशा प्रकारचा मी निर्णय घेते आणि ते आता मी परिसंवादातसुद्धा सांगणार आहे. जे बांधव इथे मुद्दाम वेळ काढून आलेत त्यांचं आणि सरकारचं मी खास मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर नंतरसुद्धा वेगवेगळ्या कम्युनिटी ग्रुप्सवरती किंवा संवादाच्या माध्यमांवरती हा संवाद चालू राहिला पाहिजे असं मला वाटतं. एक छोटंसं सांगते, वॉशिंग्टनला जेव्हा मी तिथल्या वाचनालयात गेलो तर अनेक रिजनल भाषांमधलं साहित्य तिथे आहे, पण मराठी भाषेचं नाही आहे. कारण मराठी भाषा नोंदवली गेली नाही आम्ही वाचणारे आहोत म्हणून, तर त्याची दखल कशी घेतली जाणार. आणि म्हणून असे अनेक मुद्दे आहेत की वाचनालयांमध्ये मराठी भाषेचा दखल कशी घेता येईल याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. धन्यवाद ताई.